असं बिझी आम्ही दंपरा करतो. असं बिझी मागीर फोन करतो. तुम्ही एक अपील हे करता अपियर करता आणि तुम्ही पंचायतीचे ॲडव्होकेट आहात दिसता. हय सर आयज आमकां म्हणजे माझे क्लायंट आसात श्री द्वारकानाथ गोवेकर जे आमचे कौटुंबीक क्लायंट गेले अनेक वर्सांच्यान मी तेंचे मॅटरी रिफर करता. सो म्हाका रिक्वेस्ट केली तेंच्यांनी की अशी अशी नोटीस आमकां पावला पंचायतीन हे जे पोल उबे केल्यात त्या संदर्भात. सो क्लायंटा कडेन चवकशी केली आणि मी आयज हय रिप्रेझेंट केला श्री द्वारकानाथ गोवेकर, श्री प्रसाद गोवेकर, प्रसाद द्वारकानाथ गोवेकर, श्री विठ्ठल गोवेकर ह्या फॅमिलीक आणि तेंच्या वतीन आमचा असं ऑब्जेक्शन आसा की हे जे पोल उबे केल्यात तेतून आमचो कसलोच सहभाग ना आणि आमी हे को ओनर आसा ह्या जमनीचे. माझे क्लायंट जे आसात ते को ओनर आसात आणि ह्या सद्या जी काही डेव्हलपमेंट हेतूर चल्ला किंवा जाला त्याच्या बाबतीत आमचो कसलोच तेतूर सहभाग ना ही एक गोष्ट जाली. सेकंड थिंग बार्ब वायर फेन्सिंग जो केला तेतूर आमचो हात ना किंवा आमी ती उबी करूंक ना तेजो रितसर कंप्लेंट आणि रितसर क्लॅरिफिकेशन आमी पंचायतीक सादर करतलो. नाव कमिंग टू द पंचायत नोटीस जी आसा एज अ लिगल कावन्सील फॉर द पंचायत सरपंचाच्या लक्षात ही गजाल हाडला ताका मेळ्ळा तो तेंच्यांनी कृती केला. त्याच्या उपरांत ज्यांची नांवां लिगल हेर्स म्हणून ज्यांची नोटीस काडल्यात ते आपापलं रिप्रेझेंटेशन करपा खातीर एप्रोप्रिएट शोकॉज नोटीस तांकां काडटले आणि तेतूंतल्यान फुडली कृती काय आसा ती अंडर पंचायत राज एक्टा प्रमाणे जातली. येस तेचेर कंप्लेंट तुम्ही दिल्या का आणि जे कोण ओपोज करता तेंच्यांनी दिल्या? आयजूच म्हाका कळोन चुकलां तें. इनवोडाक आसलेले एक 6-7 जाणांनी ऑलरेडी कंप्लेंट दिल्या आनी प्लस थोडे प्रॉपर्टीन ओरली सांगपा येयले ते फाल्यां दितले आनी तांकां रिप्रेझेंट करपाक आमचो शाहपूरकर सर जो आमचो पंचायत एडवोकेट प्लस तो एके पार्टीक अपियर जाला तो तुमकां डिटेलान सांगतलो एक्झॅक्ट कितें इशू तो. सो फुडली आमी आतां परत तेंचे सायनी घेतल्यात जे कोण येयला तेजे, कित्याक परत आमकां प्रॉपर्टी परतून पंचनामा करपाचो ना. सो ते प्रेझेंट जाल्यात आमी तेंचे सायन्स घेतल्यात फुडलो प्रोसिजर लिगल वेन आमी करतले. येस ओके थँक्यू. केन्ना ती म्हाज्या क्लायंटांक कांयच कल्पना ना परंतु पब्लीक नोटीस जाहीर जाल्ली पेपराचेर आणि ताका धरून श्री विठ्ठल गोवेकर ही जी फॅमिली आसा जांकां मी आयज रिप्रेझेंट करता आयज ते हजर आसात तेंच्यांनी पब्लिकली नोटीस सांगला की आपलं ऑब्जेक्शन ह्या जमनीक विकपा खातीर आसा. दुसरी गोष्ट द्वारकानाथ गोवेकराच्या वतीन आमी 18 ऑक्टोबर म्हयन्यात आमी रितसर लिगल नोटीस तांकां धाडलेली की बाबा रे हे जी जमनीत जर कोण इंटरफियर जावंक सोदता जाल्यार आमचो रायट आसा भितर आमकां विचारूंक ना. आमी घरांतले सगळ्यात सिनियर मोस्ट मेंबर आसो म्हाजे क्लायंट श्री द्वारकानाथ गोवेकर आणि ह्या सगळ्या तेंच्या कौटुंबीक मॅटरीन तांकां विश्वासात घेवना ताका लागून कसलीच पावल तुमी मारचा न्हय हेची नोटीस आमी हरियाणाचे जे पत्त्यार आसा ती धाडलेली आणि गोव्यातल्याय पत्त्यार धाडलेली. गोव्यातल्या पत्त्याचेर ती रिटर्न येयली पावली पण हरियाणा ती रिसीव जाला. पण तरी आसतना हय डेव्हलपमेंट जाला. सो म्हाज्या क्लायंटाचे इन्स्ट्रक्शन मेळटकच मी फुडली कृती करतले. त्याच्या बरोबर रिगार्डींग NDZ आणि हे जो प्रकार आसा हे आमकां दिसता ते सँड ड्यून्स आसात. सो घेणारी विकप करप आणि काय करप हो जेंडरचो तो प्रश्न पण घेतल्यान ती अशीच मेंटेन करची पडटली. ह्या गोष्टी कडेन मात्र आमी सगळ्यांनी लक्ष दिवंक जाय. येस थँक्यू. क्लायमेटा वयर आनी वायलेशना वयर उलयता तेन्ना ह्यो गरजेच्यो वस्तू आसात न्हू. जेन्ना आमी हे बिचार भोंवता बिचार कशें आसपाक जाय कितें जालां हे आमी आदीसून आतां पंचायतीन हांव आसा बट आदीसून हांव हो असलो इशू घेवन हे सगळें राखपाचें काम हांव करता. आमच्या पुर्वजांनी राखलें पण हांव नको अकस्मात 100 वर्सांनीच म्हणटा आदी आनी उलयना की कित्याक लागून हांकां फेन्सिंग करचें पडलें आनी ते तार पळय मारल्या ते जनावरां हिंगा मोर भोंवतात गारां आसात म्हाजी जनावरां आसात ते इतले डेंजरस आसा तार ते लागून पोटां बिटां कातारतेली सुणे भोंवतात. सो म्हाका दिसता ते इलिगल ते हांव जाणा आनी ते करपाकूय जायना हें हांव जाणा. बट तरी आसतना गट तेणी जर आपले 2 प्रॉपर्टी दाखोवपाक काही बश्टे एक 4-5 पोल उबे करून आपली बॉर्डर दाखयली जे भाशेन पयले ते लाकडाचे पोल मारलेले आनी गेल्ले आनी हांवें तांकां कोऑपरेट केल्लें ओके तुमचे भितर कितें करता करा. सो आतां जी प्रॉपर्टी तुमकां सांगतालो एक्रॉस रिवर सर्वे नंबर जो आसा पळय
89/7 हो जो एक्रॉस रिवर सर्वे नंबर आसा पळय हेतून तुमी पळोवंक शकता टोटल मॅनग्रोव्स आसा खाजन लँड नात म्हणल्यार मोर दॅन 2000 स्क्वेअर मिटर तातूंत हांव प्रॉपर्टीन वयतलो आनी आनिकूय डिटेलान तुमकां इन फ्युचर दाखयतलो जाल्यार म्हाका सांग ही प्रॉपर्टी एक हरियाणाकार महेंद्र सिंग ही डायरेक्ट सेल्डीड मारून घेतल्या थिंगासून तेची चिंतनां आसात ब्रीज घालून ह्या वाटेन येवपाचो आनी तितलोच पार्ट हेणें गोवेकर फॅमिलीचो घेतला उरलेले गोवेकर कितें करतले हांव नको सो तांकां तातूंत बंधन आसतलें व तांकां हांव नको ते तेंचे भितर बट जेन्ना हें म्हाजे नजरेक येता हांवें रायट टायमार हें ऑब्जेक्शन हाडलां कित्याक आजून हिंगा कांय करूंक ना कोणें इन्वेस्टूय करूना फाल्यां तरी हिंगा व्हडल्यो बिल्डिंगे येयल्यो आनी मागीर लोक म्हणटले सरपंच कितें करता काय म्हणून हो मेंबर कितें करता म्हाका दिसता तेन्ना टू लेट जातलो आनी जायतो लोक असोच इश्यू करता बिल्डिंगां बांदल्या उपरांत केशी घालता ते मागीर ही तरी पावता मागीर ह्यो टायम सारको आनी हांव मांद्रेकारांक बोब मारता जे भायले केन्ना कोण येवन प्रॉपर्टीन हें करता एटलीस्ट आमच्या कोस्टल बेल्टात कोण्यानूच पयशांच्या आशेक तांकां प्रॉपर्टी विकच्यो न्हू कित्याक आनी एका वर्सान आयज म्हाजेर हें घातलं की बाउन्सर घेवन येयलो म्हणून आनी एका वर्सान आमकां गनां घेवन भोंवची पडटलीं दर घरांतलो भायर सरतलो जाल्यार वांगडा गन आसपाचें कित्याक हरियाणा जावपाचें हांव फुडें आनी मागीर हेच लोक जे इनवॉल्व आसा आयज म्हाका अपोज करता पळय ते त्या टायमार तांकां चुकोन कळटलें की आमी केलें तें चुकीचें केलें म्हणून थँक्यू